सोमवार को मनपा आयुक्त के साथ शहर के सुकड़ी रसूलपुर कंपोस्ट डिपो के मुद्दे पर हुई महत्वपूर्ण बैठक बेनतीजा रही। किसी भी हालत में यह कंपोस्ट डिपो मान्य नहीं, यह अंतिम भूमिका नागरिकों ने जाहिर कर दी है। अब कड़ा विरोध होगा, यह ऐलान इस बैठक में प्रवीण हरमकर और नागरिकों ने कर दिया है। सोमवार को शहर के सुकड़ी रसूलपुर कंपोस्ट डिपो प्रोजेक्ट के मुद्दे पर उपजे विवाद का हल ढूंढने एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया था। सोमवार को यह बैठक हुई भी, लेकिन इस बैठक में कोई सकारात्मक हल निकल नहीं पाया। त्या जागेवर सगळं लक्ष राहतं। मला असं म्हणणं आहे की तिथं तुम्हाला पूर्ण वस्ती दिसते ना तिथं, असं म्हणणं आहे की तुमच्याजवळ जागा आहे ना, पण काय जबरदस्ती पहिला दुसरा तिसरा कसा ते 15 किलोमीटरचा परिसर आहे ना आपला। तुम्ही सगळ्या लोकांनी बोलवा, तुम्हाला सगळे तीन जागा कुठं तुम्ही आतमध्ये जागा मिळू शकते, तुम्ही सांगा तरी तुमचं नुकसान नाही होत ना, पण तेच जागा सिलेक्ट करणं हे काय उद्दिष्ट करणार वाचून घ्या। काय कचरा प्रश्न काय कचरा हे रॉ मटेरियल आहे, तो विषय झाला आहे की हा विषय वेगळा आहे, तुमच्या कचऱ्याच्या विल्हेवाटचा जीडीचा विषय वेगळा आहे। आणि जेव्हा सभागृहात विषय आला तेव्हा मला वाटतं बाबूराव तुम्ही सभागृहात होते नाही, हा विषय आला 2005 में बड़ी मंडी का मोर्चा आला बोलू द्या। बैठक दौरान भारी हंगामा और गहमा गहमी भरा माहौल रहा। कसा आहे तुम्ही सभागृह काय बोललं 2005 मध्ये कोण काय बोललं, 2006 मध्ये कोण काय बोललं, ठराव कसा पास झाला सगळं लेखी आहे आणि सत्य प्रत आहे। आता यात कोणी किती खरं बोललं या खोटं बोललं, बबन काय खरं बोलले खोटे बोलले आम्हाला खोटं बोलून हे सगळे काढतात नाही आहे। सदस्य आमसभा म्हणून तुम्ही आमसभेतही ठराव आहे आणि ठराव सुधारताही आहे, सगळं आहे। कोण होतं काय होतं म्हणजे सगळं आहे। आम्ही विरोध केला ते आहे ना त्याच्यात, मी तुम्हाला दाखवलं नंतर फक्त उद्या आला पाहिजे, मला काय माहिती आहे आता पाहिजे आहे। अरे हो ते स्मार्ट सिटी मध्ये डीपीआर टाकतायत चर्चा करून यांना वाटत 2 दिवस नाही बाबलो, आम्ही जे डीपीआर मध्ये पालकमंत्र्यांना सांगू शकतो की काय करता येते काय करता येत नाही, हा विषय नाही आहे। म्हणजे काय एकदम सभागृह फायनल करून पालकमंत्री बनली स्मार्ट सिटी अशी नाही, त्याचे काही कायदे कानून आहे त्यासाठी पैसा येऊन राहिला, पण हा जो प्रयोग आहे हा चुकीचा प्रयोग आहे। या प्रयोगासाठी नाही, हे जमीन टार्गेट ठरली होती 20 वर्षापासून आणि याच्यात टोटल तुमच्या टेंडर प्रोसेस पासून तर तुमचा कब्जा देपर्यंत याच्यात टोटल तुमची प्रक्रिया भला ऐकतो, तुम्हाला सांगतात तुम्ही ऐकतात तुमचं करता ते आम्हाला सगळ्या नागरिकांची जबाबदारी महापालिका काहीच करू शकत नाही। आम्ही तुम्हाला सगळ्या अनुसार देतो, सगळ्या कलेक्टर पासून तुम्ही जबाबदारी देणार म्हणे तुम्ही हे गोष्ट खरी सांगतो, आम्ही जरा जबाबदार कलेक्टरची जागा आहे, तुम्ही जागा कलेक्टर तुम्हाला जागा उद्याची पूर्ण तयारी झालेली आहे। आज निर्णय नाही घेतला उद्या पूर्ण गाड्या अडवणार त्यांना स्थगित आता विचार। मला एक सांगा, हे अशा पद्धतीनं उद्यापासून आपण एकदम तीव्र आंदोलन करू, यापेक्षा उद्याचा दिवस जाऊ द्या, 2-3 दिवसाची वेळ घेऊ, परत चर्चा करू, त्याच्यातून चांगला पॉझिटिव्ह काढण्याचा चांगला हे काम करा उद्या मी काय म्हटलं पहिले गाड्या या बोलत आहे बबलू, मी काय म्हणतो चांगला पॉझिटिव्ह आहे का आम्हाला सांगा। अरे ऐकू शकते नाही, नागरिकों ने अपना पक्ष रखते संभावित खतरे की घंटा भी बजाई, लेकिन ये बहस और चर्चा निरर्थक ही रही। क्षेत्र के पार्षद प्रवीण हरमकर और नागरिकों ने इस बैठक में कोई सकारात्मक हल न निकलने से अब आर पार की लड़ाई लड़ेंगे यह ऐलान कर दिया है, जिससे इस मुद्दे पर अब भारी घमासान तय है। गेल्या 20 वर्षात तुमच्या सदन मध्ये आला सन्मान्य सदस्य तिथं
शहर के गांधी चौक चौराहे पर मनपा का वाहन दल था, जिसे मंदिर संस्थान को हस्तांतरित कर इस वाहन तल का पुनर्निर्माण चल रहा है। अभी जिस पद्धति से यह निर्माण चल रहा है उसमें कई गलतियां हैं, ऐसी राय जिले के पूर्व सांसद अनंत गुड़े की है। निगमायुक्तों को एक निवेदन पत्र सौंपकर यह आपत्ति अनंत गुड़े इन्होंने दर्ज करा दी है। अमरावती महानगरपालिकेच्या परिसरात अधिकृत पार्किंग अत्यंत कमी आहे, म्हणजे आहेच नाही। गांधी चौकातल्या अंबादेवीसाठी येणाऱ्या लोकांसाठी आम्ही एक पार्किंग त्या ठिकाणी सुरू केलं होतं। गेल्या 20 वर्षापासून हे पार्किंग अत्यंत व्यवस्थितरित्या सुरू आहे। त्या ठिकाणी सगळी वाहनं महाराष्ट्रातून अंबादेवीसाठी येणारी वाहनं त्या ठिकाणी लागतात, पण नुकतंच महानगरपालिकेनं ते पार्किंग एकविरा देवी मंदिराला हस्तांतरित केलं आणि गेल्या 2-3 महिन्यापासून ते पार्किंग ते वाहनतळ बंद आहे। विकासाच्या नावाखाली हे वाहनतळ बंद करून ठेवलेलं आहे आणि जे वाहनतळाचा विकास सुरू आहे तो चुकीच्या मार्गाने सुरू आहे, लोकांना त्रास होईल असा सुरू आहे। आमची एवढीच मागणी आहे का हे वाहनतळ तातडीनं सुरू झालं पाहिजे, नंबर 1, आणि नंबर 2 लोकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणचं काम झालं पाहिजे। त्यासाठी मी आज महापालिका आयुक्ताकडे होतो। या ठिकाणी माननीय नगरसेवक विलासभाऊ इंगोले, माननीय प्रवीणभाऊ हरमकर, विरोधी पक्षनेते प्रशांतभाऊ वानखडे ही सगळी मंडळी या ठिकाणी हजर होती आणि महापालिका आयुक्तांना या बाबतीतली सगळी माहिती दिली। अपंग जीवन विकास संस्था, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तथा राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था के संयुक्त तत्वाधान में आयोजित शिक्षकों की 2 दिवसीय कार्यशाला सोमवार से शुरू हुई। इस कार्यशाला के उद्घाटनीय समारोह में डिसेबिलिटी फ्रेंड इस ग्रंथालय का उद्घाटन भी उपस्थित मान्यवरों के करकमलों द्वारा किया गया। आलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था, अपंग जीवन विकास संस्था और सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय के संयुक्त तत्वाधान में आयोजित अपंग समावेशित शिक्षण प्रोजेक्ट के तहत प्राथमिक शिक्षकों की 2 दिवसीय कार्यशाला ली जा रही है। राजीव गांधी डीएड कॉलेज वडाली में आयोजित इस कार्यशाला का उद्घाटन जिलाधीश किरण गित्ते के हाथों किया गया। विभागीय शिक्षण अध्यक्ष संजय गनोरकर, शिक्षण संचालक राम पवार, शिक्षण अधिकारी श्रीराम पांजळे, अपंग जीवन विकास संस्था के किशोर बोरकर आदि मान्यवर इस अवसर पर प्रमुख रूप से उपस्थित थे। इस अवसर पर अपंग जीवन विकास संस्था संचालित डिसेबिलिटी फ्रेंड ग्रंथालय का लोकार्पण भी किया गया। आपल्याला काय भविष्य आहे हा एक प्रश्नचिन्ह नेहमीच जेव्हा मुला मुलीला छोटा असताना अपंगत्व येतं तेव्हा त्याला स्वतःला वाटायला लागतं किंवा अवतीभोवती लोक पण त्याला तसंच त्याच्या मनावर बोलतात, म्हणून त्यांना आपल्याकडे येणे शक्य नाही, म्हणून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल। म्हणून मी आउटरीच कॅम्पची संकल्पना बोरकरांना सांगितली, आपले बच्चू कडू आमदार आहेत त्यांना पण मी सांगितली की आपण असे कार्यक्रम घेतले, ठीक आहे आपण ट्रेनिंग घेतलं, ठीक आहे आजचा कार्यक्रम वेगळा आहे, परंतु जी मूळ समस्या किशोर बोरकरांनी सांगितली की मुळात त्याला सर्टिफिकेट देण्याची खूप वेळ लागते, 3 महिने 4 महिन्यापर्यंत त्याला सर्टिफिकेट मिळत नाही आणि अर्ज केल्यानंतरची जी मेडिकल बोर्ड आणि ती प्रक्रिया आहे ती एकदम क्लिष्ट आहे, ती सहज आणि सोपी नाही। म्हणून आपलं उद्दिष्ट आहे की प्रत्येक तालुक्याला आपण ते सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था आपल्याला केली पाहिजे आणि तालुक्याला जे आपले रूरल हॉस्पिटल आहेत किंवा सब हॉस्पिटल आहे तिथे एक छोटासा सेल करून तिथे दुकानांना जबाबदारी देऊ, जर आपण ते काम केलं तर नेहमी त्यांना 2 महिन्याला 3 महिन्याला आपण ते कॅम्प अरेंज करू शकतो आणि तालुक्याला येणं जाणं सोपं आहे, जिल्ह्याच्या येणं जाणं खूप अवघड आहे आणि कम्प्युटरमध्ये आहे म्हणून कम्प्युटर तालुक्याला नाही असं नाही, उलट कम्प्युटर गावापर्यंत आपले गेले, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले आता कम्प्युटर आलेले आहेत, त्यामुळे कम्प्युटरमुळे आपण जाऊ शकत नाही। ही माहिती चुकीची माहिती मला त्यांनी दिलेली आहे, त्यांना सूचना देतो आणि आपल्याला तालुका स्तरावरती आपल्याला सर्टिफिकेटसाठी कॅम्प आपण केले पाहिजे। अमरावती जिल्हा परिषदेमधील आणि जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचं 2 दिवसीय कार्यशाळा आपण आयोजित केली आहे। या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी सुविधेसह त्यांच्या पालकांनाही मार्गदर्शन करणे, त्यांनाही मार्गदर्शन करणे आणि
त्या अपंग बांधवांना त्या सोयी सुविधा मिळवून देणे, यासाठी 2 दिवसीय कार्यशाळा ही आज आम्ही इथे आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था अली आवर्जन यांच्याकडनं शिक्षकांसाठी करण्यात आलेली आहे. यामध्ये देशातील नामवंत आणि एक्सपर्ट हे 2 दिवस मार्गदर्शन या शिक्षकांना करणार आहे. दुसरा एक उपक्रम असा की जिल्ह्यामध्ये अपंगांसाठी स्वतंत्र वाचनालयाची सोय नव्हती. आम्ही आता अपंगांसाठी डिसेबिलिटी फ्रेंड असं एक वाचनालय इथे आम्ही सुरू करतो आहे. त्याचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी किरणजी गीते यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. या वाचनालयामध्ये अपंग बांधवांसाठी त्यांच्या वर्ग 3 ते MPSC पर्यंतचे सर्व पुस्तकं मोफत निशुल्क आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत. हेच नाही तर या वाचनालयावतीने ज्या अपंगांना शैक्षणिक पुस्तके जर निशुल्क पाहिजे असतील ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ. मी या प्रसंगी सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो की जे अपंग बांधव असतील, ज्यांना ज्या काही सुविधा त्यांच्या अडचणी असतील, त्यासाठी आमच्या या जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र डेंटल कॉलेज समोर वडाडी कॅम्प येथे संपर्क करावा अशी मी विनंती या प्रसंगी करीत आहे. धन्यवाद. शहर के वडाली स्थित देसी दारू की दुकान बंद कर दिए जाने के बाद अब शहर के अलग अलग नगरों से देसी दारूबंदी की मांगे उठना शुरू हो गया है. मायानगर के नागरिक भी सोमवार को दारूबंदी के लिए आगे आए. नागरिकों की कृति समिति ने सोमवार को जिलाधीश को एक निवेदन पत्र देकर मायानगर का देसी दारू का दुकान तत्काल बंद करने की मांग की. खूपच त्रास होत आहे तिथेच. आणि तुम्हाला मी सांगतो, दुकान बंद करायला त्या भागातील 25% लोकांनी सांगितलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, तुमचं हे काय ग्रामीण आहे का शहरी? शहरी मला तुमच्याकडे मतदान घ्यायला पाहिजे आणि मतदाराला म्हणजे 50% लोक हजर ठेवले आणि मग तसं मग सिस्टमॅटिक करा. ठीक आहे, आंदोलन करा. आंदोलन करायला माझा काही तुम्हाला विरोध नाही, पण काय केलं पाहिजे तुम्हाला समजून सांगायचं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मतदान होईल तेव्हा तुम्हाला मतदान जास्त मिळालं पाहिजे त्यांच्यापेक्षा. तर हे अशी प्रोसिजर नाही केली कोर्टामध्ये जातात हे लोक. कोर्टामध्ये जाऊन मला पहिलं वराडीमध्ये किती त्रास झाला. वराडीमध्ये दुकान का निघालं? कारण ती जागा सरकारी होती. ही जागा खाजगी सरकारी मला तर करायचंच आहे. जर त्याला तुम्ही मतदान मी नाही करणार ना, मतदान तुम्ही करणार म्हणून तुम्ही काय करा की सिस्टमॅटिक करा. कारण त्या ठिकाणी खूपच त्रास होत आहे. मर्डर होत आहे त्या ठिकाणी आणि लहान लहान मुलं दारू करायला लागले सर. 1-2 मर्डर झाले आहेत. दुसरी गोष्ट सर, दुसरी गोष्ट अशी आहे की तो पूर्ण MIDCचा परिसर आहे आणि पूर्ण मजदूर लोक राहतात तिथं, गरीब लोक आहेत सर्व. त्याच्यामुळे जे येणारे जे आवक आहे ते सर्व जैसे ज्या प्रकारे शहरातील दुकानं बंद होत आहेत त्याच प्रकारे आम्हाला सुद्धा आमच्या मायानगर देशी दारू दुकानामधून खूप त्रास होत आहे आणि त्याच प्रकारे हे सुद्धा मायानगरचं दुकान बंद करण्यात यावं असं आम्ही आमच्या गोपालनगर वसियाच्या वतीनं आणि कृती समितीच्या वतीनं आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन सादर करणार आणि सर्वांच्या वतीने त्यांना एक विनंती देणार आहे. मायानगर ते गोपालनगर परिसरापर्यंत खूपच जास्तीत जास्त महिलांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तिथं खूप जास्त त्रास होत आहे दारूचा. आणि तिथलं दारूचं दुकान हे बंद झालं पाहिजे. आणि अति प्रमाणात तिथं लिचाडी जुगार अड्डा खूपच प्रमाणात जास्त वाढलेला आहे. तिथे ते दुकान बंद झालंच पाहिजे. आमची कलेक्टर साहेबांना एवढंच निवेदन आहे की त्यांनी त्वरित ते दुकान बंद करण्यात यावं.